नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फोटोसिंथेसिस मधला एक कन्सेप्ट शिकायचा आहे, लाईट रिएक्शन अँड डार्क रिएक्शन. पण लाईट आणि डार्क रिएक्शन समजवण्याच्या अगोदर फोटोसिंथेसिस समजणं गरजेचं आहे. आणि त्या अगोदर इफ न्यूट्रिशन हा कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. आधी थोडंसं बेसिक सांगतो, मग आपण डायरेक्टली आपल्या कन्सेप्टकडे जाऊया, लाईट रिएक्शन अँड डार्क रिएक्शन. बघ बेटा, इन जनरल मोड ऑफ न्यूट्रिशन दोन टाईपचं असतं. आपण जे न्यूट्रिशन घेतो, न्यूट्रिशन म्हणजे आपल्याला एनर्जी कुठून भेटते, हे मेनली दोन टाईपचं असतं. एक असतं ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, आणि दुसरं असतं बेटा हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आपण जे मोड ऑफ न्यूट्रिशन शिकणार ते किती टाईपचं असेल? दोन. एक ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि दुसरं असेल हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, चलो समोर लक्ष दे बेटा. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम किंवा असं न्यूट्रिशन ज्यामध्ये स्वतःचं फूड स्वतः बनवलं जातं. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम सिंथेसाइज देअर ओन फूड, हे तुम्ही ऐकलेलंच आहे, तुम्हाला काही नवीन नाहीये. सिंथेसाइज देअर ओन फूड म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणारे. ऑटोट्रॉपिक की हेटेरोट्रॉपिक? ऑटोट्रॉपिक. याच्या उलट जे स्वतःचं फूड स्वतः बनवत नाहीत, म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडंट आहेत, दे आर कॉल्ड हेटेरोट्रॉपिक. दे आर मग सांगा, हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम स्वतः फूड बनवतात की दे आर डिपेंडंट ऑन अदर्स? दुसऱ्यांवर डिपेंडंट असतात. फॉर कशासाठी? फूड. हे बेसिक डेफिनेशन झाला, खूप बेसिक डेफिनेशन झाला बेटा. या डेफिनेशन आपण 10वी पर्यंत शिकलेल्या होत्या. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणे, आणि हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडंट राहणे. एवढं सोपं नाही. चलो मी एक एक्झाम्पल देतो. मी घरी रोज स्वतः पोहे बनवतो. मग सांग, मी पोहे बनवतो म्हणजे मी फूड बनवायलो की नाही? यस. मग मी ऑटोट्रॉपिक की हेटेरोट्रॉपिक? ऑटोट्रॉपिक. नाही, तसं नसतं. एवढं सोपं नाहीये. बघ बेटा, फक्त आणि फक्त लाईन समजून घेणं नाही, कन्सेप्ट समजून घेणं बायोलॉजीमध्ये जास्त महत्वाचं आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं फूड बनवणे. पण सर, स्वतःचं फूड बनवणे याचा एक्झॅक्ट मिनिंग काय असतो? याचा एक्झॅक्ट मिनिंग हा असतो, बघ, मी ह्युमन्स ऑटोट्रॉपिक हेटेरोट्रॉपिक, आपण हेटेरोट्रॉपिक म्हणतो का? कारण की आपण जे काही खातो ते कोणी बनवलेलं आहे, प्लांट्स. चलो एक्झाम्पल, मी आज सकाळ सकाळी बर्गर खाल्ला. बर्गर, या बर्गरसाठी लागणारं सगळं मटेरियल प्लांट्सने ऑलरेडी बनवलेलं आहे. म्हणजे प्लांटने जे काही बनवलंय ते आपण खातोय. म्हणजे आपण स्वतःचं फूड स्वतः बनवतोय का? नाही. दोन टर्म समजून घे, त्यानंतर तुला सगळं समजून जाईल बेटा. एक आहे ऑर्गॅनिक आणि एक आहे इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक, तू जे काही फूड खातो ते ऑर्गॅनिक असतं की इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. आपण जे फूड कंझ्युम करतो ना बेटा, ते कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचं असतं. म्हणजे ते ऑर्गॅनिक आहे की इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. म्हणजे आपण जे खायलो ते ऑर्गॅनिक, त्याला आपण फूड म्हणणार. मग मला सांग, आपण खातानाच ऑर्गॅनिक फूड खातोय, याचा अर्थ आपण स्वतः फूड बनवतोय का? नाही, आपण कंझ्युम करतोय, प्रोड्यूस करत नाही. फूड बनवणे याचा अर्थ काय? बघ, फूड म्हणजे ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. वन्स अगेन, वॉटर, CO2, O2 हे जे गॅसेस आहेत, दीज आर इनऑर्गॅनिक मटेरियल. कसलं मटेरियल आहे? इनऑर्गॅनिक मटेरियल. मला सांग, प्लांटला आपण पाणी टाकतो, प्लांट ऍटमॉस्फिअर मधनं CO2 घेतात, आपण त्यांना फूड दिलं का? नाही. पाणी टाकलं, CO2 घेतला आणि त्यांनी फूड बनवलं. तसं तुला उद्या मी पाणी दिला आणि CO2 दिला, तू फूड बनवतोस का? नाही. म्हणजे तुझी बॉडी स्वतः फूड बनवते का? नाही. तुझी बॉडी दुसऱ्याने दिलेलं फूड खाऊन त्यापासून एनर्जी घेते. सर, एवढं काय एक्सप्लेन करताय? बेटा, कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. मग ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणे, म्हणजे घरी पोहे बनवणे होतं का? नाही. स्वतःचं फूड स्वतः बनवणे म्हणजे हे असं जे मटेरियल आहे इनऑर्गॅनिक, लाईक वॉटर असेल किंवा CO2 असेल, असले एलिमेंट घेऊन ऑर्गॅनिक फूड बनवायचं, लाईक ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड ऑल. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनचा अर्थ झाला स्वतःचं फूड स्वतः बनवणे, म्हणजे ऑर्गॅनिक पासून ऑर्गॅनिक बनवायचं, ऑर्गॅनिक पासून इनऑर्गॅनिक बनवायचं, की इनऑर्गॅनिक पासून ऑर्गॅनिक? तुम्हीच सांगा बरं बेटा. मी आताच सांगितलं तुम्हाला, फूड म्हणजे ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. मग फूड बनवायचं ऑर्गॅनिक, कशापासून? इनऑर्गॅनिक. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मग आजपासून ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनची डेफिनेशन काय सांगणार?
नुसतं फूड बनवणे की सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम इनऑर्गॅनिक मटेरियल. समजतंय? चलो मी त्याला लिहितो. मग आणखी थोडंसं एनहान्स करूया बेटा. इथं काय होतं? सिंथेसिस. फूड बनवायचंय. फूड म्हणजे ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक मटेरियल बाय युझिंग ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक? इनऑर्गॅनिक. आता हेच मला सांग, आपण ऍनिमल्स, आपण कधी असं करतो का? पाणी घेतलं, CO2 घेतलं, फूड बनवलं? नाही. आपण डायरेक्ट फूड खातो. फ्रुट्स खातो, आपण ब्रेड्स खातो, आपण जे काही प्लांट्स पासून येतं ते खातो. सर प्लांटच नाही, ऍनिमल पण खातो. आपण ते पण दुसऱ्याचं फूडच झालं ना? येस ऑर नो? म्हणजे आपण स्वतःचं फूड स्वतः बनवतो का? नाही. मग आजपासून लक्षात ठेवायचं, ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणे. सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल, ऑर्गॅनिक फूड बाय युझिंग इनऑर्गॅनिक मटेरियल. मग हे कोण करतात? प्लांट्स की ॲनिमल्स? प्लांट्स. ऑटोट्रॉपिक कोण आहेत? प्लांट्स. आणि प्लांट्स ऑटोट्रॉपिक आहेत कारण की प्लांट फूड तयार करतात बाय अ प्रोसेस कॉल्ड फोटोसिंथेसिस. कोणत्या प्रोसेसने बनवतात? फोटोसिंथेसिस. समजतंय? यस ऑर नो? मग आपल्याला फोटोसिंथेसिस शिकायचंय म्हणून मी तुला आधी हे सांगितलं. मला सांग, फोटोसिंथेसिस म्हणजे ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन की हेट्रोट्रॉपिक? ऑटोट्रॉपिक. म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणार की दुसऱ्यांवर डिपेंडंट? स्वतः बनवणार. पण सर जर स्वतः फूड बनवायचं असेल तर एनर्जी लागेल. काय लागेल? एनर्जी. मग बघ, जर तू स्वतःचं फूड स्वतः बनवतोय, सांग तुला एनर्जी लागते आणि ती एनर्जी फोटो म्हणजे लाईट. फोटोचा मिनिंग काय आजपासून? लाईट. मग ती लाईट पासून एनर्जी घेऊन जर तू फूड बनवत असशील तर तुला म्हणणार मी फोटोसिंथेसिस. याचा दुसरा भाऊ असतो बेटा, किमोसिंथेसिस. किमो म्हणजे केमिकल पासून एनर्जी घेऊन फूड बनवलं, किमोसिंथेसिस. लाईट पासून एनर्जी घेऊन फूड बनवलं, फोटोसिंथेसिस. मग आपल्याला शिकायचंय काय? फोटोसिंथेसिस. सांग फोटोसिंथेसिसची डेफिनेशन काय झाली? सिंथेसिस ऑफ फूड इन प्रेझेन्स ऑफ लाईट. कोण करतात? प्लांट्स की ॲनिमल्स? प्लांट. समजतंय? फूड बनवणे म्हणजे ऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक टू इनऑर्गॅनिक? इनऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक. व्हेरी नाईस बेटा. मग मी असं म्हणू का फोटोसिंथेसिसची डेफिनेशन काय झाली? सिंथेसिस ऑफ फूड. सिंथेसिस ऑफ फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. कोण करतात? प्लांट्स की ॲनिमल? प्लांट्स. बाय प्लांट्स. बेटा मी आणखी डेफिनेशन अशी लिहू शकतो का? फूड म्हणजे ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक? ऑर्गॅनिक. सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल बाय इनऑर्गॅनिक मटेरियल और फ्रॉम इनऑर्गॅनिक मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. कोण करतात? प्लांट्स की ॲनिमल्स? प्लांट्स. ठीक आहे. चलो हे सगळं तुम्ही लिहून घ्या बेटा. मी याला व्हॅनिश करतो कारण मला आता पुढे शिकवायचंय. चलो बघा बेटा, याला आपण फोटोसिंथेसिस म्हटलं. आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. लहानपणापासून तुम्ही एक इक्वेशन शिकलोय फोटोसिंथेसिसचं. काय इक्वेशन आहे ते? 6CO2 प्लस 12H2O इट गिव्स C6H12O6 प्लस 6O2 प्लस 6H2O. हे इक्वेशन सगळ्यांनी पाहिलेलं आहे बेटा. आपण लहानपणापासून पाहत आलोय आपण हे इक्वेशन. ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं? हे इक्वेशन सांगतं आपल्याला फोटोसिंथेसिसची प्रोसेस. यावरनं समजून घेऊया बेटा आपण. मी आताच सांगितलं फोटोसिंथेसिस म्हणजे फूड बनवणे. हे बघ ना दादा, C6H12O6 म्हणजे काय असतं? ग्लुकोज. काय असतं? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजेच फूड. ग्लुकोज म्हणजेच काय बेटा? फूड. हे कार्बोहायड्रेटचा टाईप आहे. कशाचा टाईप आहे बेटा? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट माहित नसेल, बायोमॉलिक्युल चॅप्टर मध्ये कळेल. माहित असणारच आहे तुला. दुसरी गोष्ट, हे फूड बनवलंय. कोणी बनवलंय? प्लांट्स की ॲनिमल्स? प्लांट्स. पण ते बनवण्यासाठी त्यांना काय लागलीये? लाईट. जी की सन कडनं आली होती त्याला म्हणलं सनलाईट. काय म्हणलं बेटा? सनलाईट. थर्डली, हे बनवण्यासाठी त्याला काय काय लागलं बेटा? CO2 अँड H2O. H2O म्हणजे काय? वॉटर. H2O म्हणजे काय? वॉटर. मग बघ, CO2 आणि वॉटरच्या मदतीने सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये प्लांटने फूड तयार केलं. याला फोटोसिंथेसिस म्हणलं. जर
मी उन्हात थांबलो म्हणजे सनलाईट आली, मला CO2 दिला म्हणजे हा गॅस आला, मला H2O दिला म्हणजे वॉटर आलं. म्हणजे उन्हात थांबलो, मला CO2 पण दिला, H2O पण दिला आणि सनलाईट पण दिली. मी फूड बनवेल का? नाही. मग प्लांट कसे बनवायला बरं? त्यांच्याकडे असं काय आहे जेणेकरून ते फूड बनवू शकतात? त्यांच्याकडे असा एक एलिमेंट आहे, असा एक घटक आहे बेटा, जो फोटोसिंथेसिस करण्यासाठी हेल्प करतो. त्याला आपण म्हणतो क्लोरोफिल. काय म्हणतो बेटा? क्लोरोफिल. बघ, सिंपल भाषेत काय समजलं तुला आता? फोटोसिंथेसिसची आता एक जबरदस्त डेफिनेशन तयार करूया. सिंथेसिस ऑफ फूड. ग्लुकोज म्हणजे फूड, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक असं म्हणतो. सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक फूड फ्रॉम, हे ऑर्गॅनिक आहेत की इनऑर्गॅनिक? इनऑर्गॅनिक मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट आणि सोबत काय लागतं? क्लोरोफिल इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. डेफिनेशन समजली? सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक फूड फ्रॉम इनऑर्गॅनिक मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. मग मी आताच सांगितलं फोटोसिंथेसिस प्लांट करतात की अॅनिमल्स? प्लांट्स. मग प्लांटकडे असं काय आहे जेणेकरून ते फोटोसिंथेसिस करतात बेटा? त्यांच्याकडे आहे क्लोरोफिल. काय आहे? क्लोरोफिल. हा क्लोरोफिल असतो कुठे मास्तर? हा क्लोरोफिल असतो प्लांटच्या सेलच्या एका ऑर्गॅनल मध्ये. त्या ऑर्गॅनलचं नाव देतो बेटा आपण क्लोरोप्लास्ट. काय नाव देतो? क्लोरोप्लास्ट. मग मला सांग, तुला जर फोटोसिंथेसिस शिकायचं असेल तर तुला काय शिकावं लागेल अगोदर? क्लोरोप्लास्ट. म्हणून मी ही डायग्राम अगोदरच काढून ठेवलेली होती बेटा. मग बघूया क्लोरोप्लास्ट काय असतो. हे एकदा शिकलं ना, मग आपण डायरेक्टली आपल्या कन्सेप्टकडे जाऊया, लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन. ठीक आहे, नीट बघ बेटा. हे एक स्ट्रक्चर आहे, याला म्हणतो क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट इज सेल ऑर्गॅनल. याच्या बाहेर एक मेम्ब्रेन आहे की दोन? दोन. हे बघ, ही असते बेटा आउटर मेम्ब्रेन. कसली मेम्ब्रेन? आउटर मेम्ब्रेन. आणि याला इनर साइडला अशी एक मेम्ब्रेन असते. ओके, दिस इज कॉल्ड इनर मेम्ब्रेन. काय म्हणणार मी याला? इनर मेम्ब्रेन. मग सांग, क्लोरोप्लास्ट इज बाउंड बाय एक मेम्ब्रेन की दोन मेम्ब्रेन? अर्धा अर्धा, हे एक आउटर एक इनर, म्हणजे एक आहे की दोन आहे? दोन. मग इट इज सिंगल मेम्ब्रेन बाउंड की डबल मेम्ब्रेन बाउंड? डबल मेम्ब्रेन बाउंड. या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जी जागा असते त्याला आपण म्हणतो इंटर मेम्ब्रेन स्पेस. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला जे मेन कन्सेप्ट आहे त्यात शिकायचं बेटा, ते शिकायचं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, ह्या क्लोरोप्लास्टची इनर मेम्ब्रेन, याच्यामध्ये ही सगळी जागा दिसते का तुला? एवढी मोठी जागा आहे ना याच्यामध्ये. येस ऑर नो? दिस जागा, दिस स्पेस इनसाइड क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड एज स्ट्रोमा. काय म्हणतो आपण त्याला? स्ट्रोमा. क्लोरोप्लास्ट सिंगल मेम्ब्रेन बाउंड की डबल मेम्ब्रेन बाउंड? डबल मेम्ब्रेन बाउंड. त्याच्या आतल्या मेम्ब्रेनच्या मध्ये एवढी सगळी जी जागा आहे, जे सबस्टन्स भरलेला आहे, त्याला काय म्हणलं बेटा? स्ट्रोमा. स्ट्रोमा इज नथिंग बट स्पेस इनसाइड क्लोरोप्लास्ट. यस ऑर नो? यस. आता नीट ऐक पुढे. या क्लोरोप्लास्ट मध्ये जर तू नीट ऑब्झर्व केलंस तर हे असे छोटे छोटे स्ट्रक्चर दिसतात. हे असे, हे बघ. यस ऑर नो? हे जे छोटे छोटे स्ट्रक्चर असतात हे फ्लॅट स्ट्रक्चर आहेत बेटा, असे सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत. कशासारखे स्ट्रक्चर आहेत? सॅक. सॅक म्हणजे पिशवी. आपला पाऊच असतो ना बेटा, पाऊच. हे असा असा इमॅजिन करा. मुलींना माहित असेल बेटा पाऊच, ज्याच्यात तुम्ही पेन आणता. पोरांना माहित नसणार बेटा. पोरांकडे कुठून आलाय पाऊच? पोरांकडे पेनच बळच बळच कस तरी येतो. यस ऑर नो? बघा, हे पाऊच चेन वाला असते की हे, हा, त्या पाऊच मध्ये, पाऊच जसं असतं ना, मी हॉरिझॉन्टली ठेवलं तर हे तसं स्ट्रक्चर आहे काहीतरी. मग याला असं म्हणू का बेटा? सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत. कसले स्ट्रक्चर आहेत? सॅक लाईक स्ट्रक्चर. या क्लोरोप्लास्टच्या मध्ये काही सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत. या सॅक लाईक स्ट्रक्चरला नाव देतो बेटा आपण थॅलॅकॉइड. काय नाव देतो? थॅलॅकॉइड. काय नाव दिलं बेटा? थॅलॅकॉइड. मग हे थॅलॅकॉइड जर मी नीट बघितलं तर या थॅलॅकॉइड मध्ये पुन्हा मला दोन पार्ट दिसतात. हे बघ, ही थॅलॅकॉइडची काय झाली? मेम्ब्रेन. अरे बाउंड्री झाली ना? यस ऑर नो? आणि थॅलॅकॉइडच्या मध्ये ही जागा दिसते की नाही? याला म्हणायचं लुमेन. काय म्हणायचं? लुमेन. जास्त इंग्रजाचा वारा जर डोक्यावरून गेलं असलं तर त्याला म्हणतात ल्युमन. काय म्हणतात? ल्युमन. आणि आपल्यासारखं असलं तर काय म्हणतात त्याला? लुमेन. काय म्हणतात बेटा? लुमेन. बघ, मी काय काय सांगितलं? क्लोरोप्लास्टिक सिंगल मेम्ब्रेन बाउंड की डबल मेम्ब्रेन बाउंड? डबल मेम्ब्रेन बाउंड. दोन मेम्ब्रेन आहेत. आतल्या मेम्ब्रेनच्या मध्ये जी जागा आहे क्लोरोप्लास्ट मध्ये, त्याला नाव काय दिलं? स्ट्रोमा. काय नाव दिलं? स्ट्रोमा. त्या स्ट्रोमा मध्ये काही सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत, त्यांना नाव काय दिले? थॅलॅकॉइड.
थॅलाकॉइड मध्ये पुन्हा किती पार्ट केले आपण? 2. एक थॅलाकॉइडची मेम्ब्रेन आणि एक थॅलाकॉइडचा लुमेन. यस ऑर नो? आता नीट ऐक. हे थॅलाकॉइड ज्या वेळेस मी बघतो, हे सगळे थॅलाकॉइड एकटं दिसायला का रे कोणी? नाही. हे बघ, हे एक याच्यावर बसले, याच्यावर बसले, याच्यावर बसले, म्हणजे थॅलाकॉइड एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवलेले. मग थॅलाकॉइड आर अरेंज्ड वन ऑन अदर. ही जी अरेंजमेंट आहे याला आपण म्हणतो बेटा ग्रॅना. काय म्हणतो बेटा? ग्रॅना. एक असेल तर त्याला म्हणतो ग्रॅनम, भरपूर सारे असतील तर म्हणतो ग्रॅना. काय म्हणतो? ग्रॅना. ग्रँड मा नाही, ग्रँड पा नाही, ठीक आहे, ते आजी आजोबा. हे ग्रॅना एक असेल तर ग्रॅनम. पुन्हा एकदा बघ, मी काय म्हटलं? काही फ्लॅट सॅक लाईक स्ट्रक्चर आहे त्यांना थॅलाकॉइड म्हटलं. हे थॅलाकॉइड तुला कसे दिसतात? एकावर एक बसलेले दिसत आहेत. एकावर एक बसलेले थॅलाकॉइडची जी अरेंजमेंट आहे त्याला नाव काय दिलं बेटा आपण? ग्रॅनम किंवा ग्रॅना. समजतंय? मग मला सांग, हे थॅलाकॉइड जर तू सेल चॅप्टर शिकला असेल, आपण फोटोसिंथेसिस पण सेल चॅप्टर मध्ये आपण हे शिकलोय काय? थॅलाकॉइड्स आर अरेंज्ड लाईक पाइल्स और दे आर स्टॅक्ड लाईक पाइल्स ऑफ कॉइन. कॉइन कळतो? कॉइन, सिक्के. आपले सिक्के एकमेकांवर ठेवल्याच्या नंतर जसा थर तयार होतो ना, तसा थर तयार केलाय कोणी? थॅलाकॉइडने. आणि त्या थराला नाव काय दिलं आपण? ग्रॅनम. आता पुढे जर बघितलं तर काही थॅलाकॉइड असे पण असतात. असे इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. मग याला नाव देतो बेटा आपण. आता हा थॅलाकॉइड आहे की नाही? हा पण थॅलाकॉइड. बघ इथं नीट लक्ष दे, खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. इथं थॅलाकॉइड एकावर एक अरेंज होते, त्याला नाव काय दिलं? ग्रॅना. इथं पण एकावर एक अरेंज होते, त्याला काय नाव दिलं? ग्रॅना. 2 ग्रॅनाच्या मध्ये एक थॅलाकॉइड आला. 2 ग्रॅनाच्या मध्ये एक थॅलाकॉइड आला. सो याला काय म्हणणार मी? इकडे बघ, आतापासून लक्षात ठेवायचं. 2 मेम्ब्रेनच्या मधली जागा, 2 मेम्ब्रेन आहेत त्यांच्या इन बिटवीन मेम्ब्रेन आणि जागा, स्पेस. 2 मेम्ब्रेनच्या मधली जागा, इंटर मेम्ब्रेन स्पेस. ओके, असं शब्द असतात बेटा. तसं 2 ग्रॅनाच्या मधला थॅलाकॉइड, 2 ग्रॅनाच्या मध्ये, मग काय म्हणणार मी? इंटर ग्रॅनल. 2 ग्रॅनाच्या मध्ये इंटर ग्रॅनल कोण आहे? थॅलाकॉइड. मग नाव काय दिलं त्याचं? इंटर ग्रॅनल थॅलाकॉइड. काय नाव दिलं? इंटर ग्रॅनल थॅलाकॉइड. समजतंय का? यस ऑर नो? यस. मग मी काय म्हणू शकतो? आपल्याकडे थॅलाकॉइड किती पार्ट मध्ये प्रेझेंट आहेत? 2. एकावर एक अरेंज असतील तर काय म्हणायचं? ग्रॅनम. आणि 2 ग्रॅनमच्या मध्ये असतील तर काय म्हणायचं? इंटर ग्रॅनल थॅलाकॉइड. काय म्हणायचं? इंटर ग्रॅनल थॅलाकॉइड. मग आपल्याला 2 पार्ट मध्ये थॅलाकॉइड दिसतात. पुढे जाऊया बेटा. या इंटर ग्रॅनल थॅलाकॉइड आणि ग्रॅनम या दोघांना आणखी स्पेशल नाव देतो. बघ, हा थॅलाकॉइड ग्रॅना मध्ये बसलेला आहे, याला म्हणायचं ग्रॅना लॅमेले किंवा ग्रॅनल लॅमेली. मग जो थॅलाकॉइड ग्रॅना मध्ये आहे, एकावर एक ठेवलेला आहे, त्याला म्हटलं ग्रॅनल लॅमेले. आता हा इंटर ग्रॅनल थॅलाकॉइड, नीट बघ, 2 ग्रॅनाच्या मध्ये, पण हा ग्रॅनाचा पार्ट आहे की या स्पेस? बघ, हे मध्ये जी जागा आहे, सगळी जागा, त्याला नाव काय दिलंय? स्ट्रोमा. मग हा थॅलाकॉइड खरं बघायला गेलं तर ग्रॅनाचा पार्ट आहे की स्ट्रोमा? मग जो थॅलाकॉइड ग्रॅनाचा पार्ट आहे त्याला मी ग्रॅनल लॅमेले म्हटलं. मग जो थॅलाकॉइड स्ट्रोमाचा पार्ट असेल त्याला काय म्हणणार मी? ग्रॅनल लॅमेले की स्ट्रोमा लॅमेले? व्हेरी नाईस. काय म्हणणार बेटा? स्ट्रोमा लॅमेले. व्हेरी नाईस. पण याचं दुसरं नाव झालं बेटा स्ट्रोमा लॅमेली. काय नाव झालं? स्ट्रोमा लॅमेली. सर एवढा जीव तोडून का शिकवताय? कारण बेटा हे खूप जास्त गरजेचं आहे लाईट रिएक्शन डार्क रिएक्शन शिकताना. आत्ताच मी सांगितलं तुला प्लांट फोटोसिंथेसिस करतात, कारण की प्लांटकडे असं काय आहे स्पेशल? क्लोरोफिल. क्लोरोफिल हा पिगमेंट असतो. काय असतो बेटा? पिगमेंट, ज्याच्यामुळे कलर येतो आणि जे खूप जास्त महत्वाचं फोटोसिंथेसिस साठी. मग जर क्लोरोफिल फोटोसिंथेसिस साठी गरजेचं असेल तर क्लोरोफिल भेटतो कुठे आपल्याला? क्लोरोप्लास्ट मध्ये. सर तुम्ही का अख्खा क्लोरोप्लास्ट शिकवला? क्लोरोप्लास्ट मध्ये काय काय शिकवलं? 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जी जागा आहे त्याला काय म्हणलं? स्ट्रोमा. काय म्हटलं बेटा? स्ट्रोमा. स्ट्रोमा मध्ये
काही बेटा फ्लॅट सॅक आहे, त्याला काय म्हणलं? थॅलॅकॉइड. थॅलॅकॉइडची एक मेम्ब्रेन, थॅलॅकॉइडच्या मध्ये जागा आहे, त्याला काय म्हटलं? ल्युमेन. हे थॅलॅकॉइड एकमेकांवर ठेवलेले आहेत, त्याला काय म्हणलं? ग्रॅनम. ग्रॅनामधल्या थॅलॅकॉइडचं नाव ग्रॅनल लॅमेले. काही थॅलॅकॉइड दोन ग्रॅनाच्या मध्ये असल्यामुळे नाव दिलं इंटर ग्रॅनल थॅलॅकॉइड. ते स्ट्रोमामध्ये असल्यामुळे त्याला नाव दिलं स्ट्रोमा लॅमेले. मग सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता शिकवलं सर की फोटोसिंथेसिस करण्यासाठी पिगमेंट लागतात. पिगमेंट कुठं आहेत हे नाही कळालं तर फोटोसिंथेसिस कसं करणार बेटा? येस ऑर नो? पिगमेंट असतात थॅलॅकॉइडकडे. कोणाकडे असतात? थॅलॅकॉइड. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बेटा, हे पिगमेंट असतात थॅलॅकॉइडकडे. कोणाकडे असतात? थॅलॅकॉइड. थॅलॅकॉइडकडे किती पार्ट आहेत रे? थॅलॅकॉइड म्हणजे हे, याच्याकडे किती पार्ट आहेत? दोन. मधली जागा कॉल्ड लुमेन, त्याच्या बाहेर मेम्ब्रेन. मग मेम्ब्रेन आणि लुमेन हे दोन पार्ट आहेत थॅलॅकॉइडकडे, आणि या थॅलॅकॉइडकडे आहे पिगमेंट. मग पिगमेंट नेमका कुठे असतो सर? लुमेन मध्ये की मेम्ब्रेन मध्ये? पिगमेंट इज प्रेझेंट इन मेम्ब्रेन. कुठं असतो? मेम्ब्रेन. मग इथं असतो पिगमेंट. इथं कोण असतो? पिगमेंट. मग बघ, नुसतं एक गोष्ट सांगायची म्हणून तुला इथपर्यंत घेऊन आलोय. नुसतं एक पिगमेंट सांगायचं म्हणून तुला इथपर्यंत आणलंय, आणि जर तुला हे कळालं पुढचं सगळं कळणार. दिस इज माय गॅरंटी बेटा. ऐक, फोटोसिंथेसिस साठी पिगमेंट लागतो. क्लोरोफिल. क्लोरोफिल पिगमेंट कोणामध्ये? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये, स्ट्रोमामध्ये की थॅलॅकॉइडमध्ये? थॅलॅकॉइड. थॅलॅकॉइड मध्ये कुठं? लुमेन की मेम्ब्रेन? मेम्ब्रेन. पण आपल्याकडे थॅलॅकॉइड दोन टाईपचे आहेत, एक ग्रॅनामध्ये आहे आणि एक असा आहे. यस ऑर नो? मला सांग, हा पण थॅलॅकॉइडच आहे, हा पण थॅलॅकॉइड आहे, पण हा थॅलॅकॉइड ग्रॅना मधला आहे म्हणून त्याला म्हटलं ग्रॅनल लॅमेले. हा थॅलॅकॉइड स्ट्रोमा मधला आहे म्हणून त्याला म्हटलं स्ट्रोमा लॅमेले. मग मला सांग, पिगमेंट कोणाकडे असतील? ग्रॅना लॅमेले, स्ट्रोमा लॅमेले की बोथ? बोथ. कारण दोघं कोण आहेत? थॅलॅकॉइड. बर, ग्रॅना लॅमेले म्हणजे हा थॅलॅकॉइड, स्ट्रोमा लॅमेले म्हणजे पण थॅलॅकॉइड. या थॅलॅकॉइडच्या कुठे असतील? लुमेन की मेम्ब्रेन? मेम्ब्रेन. मी असं म्हणू का, पिगमेंट आर प्रेझेंट इन थॅलॅकॉइड मेम्ब्रेन आणि स्ट्रोमा लॅमेलेची मेम्ब्रेन. बेटा, ग्रॅना लॅमेलेमध्ये जो थॅलॅकॉइड असतो त्याला आपण इन जनरल थॅलॅकॉइड म्हणतो, आणि हा जो दुसरा आहे त्याला स्ट्रोमा लॅमेले म्हणतो. मी असं म्हणू शकतो का, पिगमेंट्स आर लोकेटेड इन मेम्ब्रेन ऑफ थॅलॅकॉइड अँड मेम्ब्रेन ऑफ स्ट्रोमा लॅमेले. एवढं समजलं? यस ऑर नो? बोल बेटा, यस ऑर नो? यस. आता जायचंय आपल्या मेन कन्सेप्टकडे, जे शिकवण्यासाठी मी आज इथं आलोय. सर, मेन कन्सेप्ट मध्ये यायलाच एवढा वेळ लागला तर कसं होणार बेटा? एकदा हे शिकलं असतं, मेन कन्सेप्ट शिकायला वेळ लागणार नाही. मेन कन्सेप्ट इज फोटोसिंथेसिसचे आपण दोन पार्ट करतो बेटा. एकाला म्हणतो लाईट रिॲक्शन आणि दुसऱ्याला म्हणतो डार्क रिॲक्शन. फोटोसिंथेसिसला आपल्याला किती पार्ट मध्ये शिकायचंय? लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन, म्हणजे दोन पार्ट मध्ये. सर, काय आहे लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन? आम्हाला पण सांगा बरं. चलो शिकूया बेटा. समोर लक्ष द्यायचं. आता शिकला आपण फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फूड बनवणे. पण फूड बनवण्यासाठी काय लागेल? एनर्जी. एनर्जी कुठून येणार आहे? सनलाईट. पण सनलाईट पासून येणारी जी एनर्जी आहे ती डायरेक्टली प्लांटला यूज करता येत नाही. कसं? समजून घे दादा. सनलाईट काय घेऊन आला बेटा? एनर्जी. सनलाईट कडनं जी एनर्जी आली आहे, ही एनर्जी याला आपण म्हणत असतो लाईट एनर्जी. काय म्हणत असतो? लाईट एनर्जी. ही आली प्लांटकडे. कोणाकडे आली? प्लांट. पण प्लांटला ही एनर्जी डायरेक्टली वापरता येत नाही. कसं? ऐक, प्लांटला एनर्जी वापरता येते एकाच फॉर्म मध्ये, ज्याचं नाव आहे एटीपी. कोणत्या फॉर्म मध्ये? एटीपी. म्हणजे प्लांटला ही लाईट पासून आलेली एनर्जी डायरेक्ट वापरता येणार आहे का? नाही. प्लांटला वापरायचं असेल एनर्जीला, प्लांटला एनर्जी पासून फूड बनवायचं असेल तर कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी पाहिजे? एटीपी. सर, असं कसं हे कळलं? बघ, एक्झाम्पल घेतो. इंडियामध्ये चालतो रुपया, आणि अमेरिकामध्ये, युनायटेड स्टेटमध्ये तिथं चालतो डॉलर. काय चालतो? डॉलर. आता ज्यावेळेस मी दुकानावर जातो इन जनरल, त्यावेळेस दुकानावर गेल्याच्या नंतर मी जर डॉलर दिला तर ते लगेच ऍक्सेप्ट करतंय का? नाही. मग जर एखादा माणूस युएस वरनं इथं आला असेल तर तो काय करतो? अगोदर त्या डॉलर पासून अगोदर रुपये खरेदी करतो. आपल्या नोटा 100, 200, 300. तो डॉलर आहे, त्या डॉलरचं कन्व्हर्जन कशात केलं? रुपयात. मग रुपये वापरले. तसं प्लांटकडे आलेली एनर्जी कोणती आहे? सनलाईट. ती वापरता येते का? नाही. मग आधी त्या सनलाईटच्या एनर्जीचं कन्व्हर्जन कशात करायचं? एटीपी. आणि मग फूड बनवायचं. म्हणजे प्लांटकडे किती काम आहेत बेटा? दोन. सनलाईट कडनं जी एनर्जी येते त्याच्यापासून अगोदर काय बनवावं लागेल? एटीपी. का बरं बनवावं लागेल? डायरेक्ट सनलाईट वापरता येते का? नाही. कारण की आपल्या लिव्हिंग सिस्टमची एनर्जी करन्सी एटीपी आहे. जसं इंडियाची एनर्जी करन्सी काय? रुपया. युएसची काय? डॉलर.
तसं प्लांटची काय आहे एटीपी. मग प्लांट कोणत्याही फॉर्म मधली एनर्जी आली तर पहिले कशात कन्वर्ट करणार एटीपी. म्हणजे प्लांटकडे पहिलं काम काय, सनलाईट कडनं जी एनर्जी येते त्याला कशात कन्वर्ट करायचं एटीपी. आणि जसंही एटीपी बनवली एनर्जी आली, मग या एनर्जीचा यूज करून बनवायचं फूड. काय बनवायचं फूड. म्हणजे मला आता वर समजलं की फोटोसिंथेसिस एक्झॅक्टली होतं कसं. फोटोसिंथेसिस होतं असं की सनलाईट कडनं एनर्जी येते. कुठून एनर्जी येते, सनलाईट. सनलाईट कडनं एनर्जी आल्याच्या नंतर त्या एनर्जीचं प्लांट स्वतःला वापरता येणाऱ्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करतं. म्हणजे कशामध्ये एटीपी. आणि त्याचा यूज करून काय बनवतं फूड. म्हणजे टोटल स्टेप किती आहेत, 2. आधी सनलाईट पासून वापरता येईल अशी एनर्जी तयार करायची आणि त्या एनर्जी पासून फूड तयार करायचं. समजतंय. म्हणजे फोटोसिंथेसिस अकर इन हाऊ मेनी पार्ट्स, 2 पार्ट्स. पहिलं लाईट घेऊन एनर्जी तयार करणे, म्हणजे ही लाईट रिएक्शन आहे की डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन. आणि एकदा एनर्जी आली की गपगुमानं फूड बनवणे. याला लाईटची डायरेक्टली गरज नाही, म्हणून याला म्हणायचं डार्क रिएक्शन. काय म्हणायचं, डार्क रिएक्शन. मग सांग फोटोसिंथेसिसचे आपण किती पार्ट केले, 2. वन इज लाईट रिएक्शन, अदर इज डार्क रिएक्शन. तूच मला सांग आता लाईट रिएक्शन म्हणजे काय. लाईट रिएक्शन म्हणजे प्लांट्स ट्रॅप करतात. कोणाला ट्रॅप करतात, सनलाईट. आणि त्यापासून काय बनवतात, एटीपी. काय बनवतात, एटीपी. म्हणजे युजेबल फॉर्मची एनर्जी. याला काय म्हणायचं, लाईट रिएक्शन. आणि एकदा एटीपी बनली रे बनली, पुन्हा आपल्याकडे ते CO2 आणि वॉटर आहेच की, यांना जोडायचं आणि कार्बन 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 जोडून काय बनवायचं फूड. ते आपण डिटेलमध्ये बघूया पुढे. मग मी असं म्हणू शकतो आपण फोटोसिंथेसिसचे 2 पार्ट केले. किती पार्ट केले बेटा, 2. पहिल्या पार्ट मध्ये आपण कोणाकडनं येणारी एनर्जी घेणार आहे, सनलाईट. सो पहिला पार्ट इज ट्रॅपिंग एनर्जी. कोणाची एनर्जी ट्रॅप करायची, फ्रॉम सनलाईट. बरं, सनलाईट कडनं जी एनर्जी आली आहे ती ट्रॅप केली आणि ती एनर्जी ट्रॅप करून काय बनवायचं बेटा, ट्रॅपिंग एनर्जी फ्रॉम सनलाईट. अँड ती एनर्जी ट्रॅप केली आणि ट्रॅप करून ठेवून दिली का, नाही, कन्वर्ट केला आपल्याला युजेबल फॉर्म मध्ये. कोणता फॉर्म, एटीपी. अँड कन्वर्ट इट इनटू एटीपी. आणि एटीपी सोबत आणखी एक बनतं, तात्पुरतं लक्षात ठेवा, पुढे मी शिकवणार तुम्हाला कसं बनतं काय बनतं. दुसरं बनतं NADPH. काय बनतं, NADPH. हे नाव फक्त आणि फक्त आता लक्षातच ठेवायचं तात्पुरतं. पुढे मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवेल नेमकं हे काय आहे ते. ठीक आहे. मग बघ, प्लांट अगोदर सनलाईट ट्रॅप करतात, त्याची एनर्जी ट्रॅप करतात आणि काय काय बनवतात, एटीपी आणि NADPH. इथं लाईट कामाला आली की नाही, यस. याला लाईट रिएक्शन म्हणायचं की डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन. आता डार्क रिएक्शन म्हणजे काय, अरे फोटोसिंथेसिस म्हणजे फूड बनवणे, पण फूड बनवण्यासाठी एनर्जी लागते. एनर्जी लाईट रिएक्शन मध्ये ट्रॅप केली. मग लाईट रिएक्शन मुळे काय काय बनलं रे बेटा, लाईट रिएक्शन मुळे बनलं एटीपी आणि NADPH. मग एटीपी आणि NADPH आर प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन की डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन. डार्क रिएक्शन म्हणजे सिंथेसिस ऑफ फूड. डार्क रिएक्शन म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ फूड. आता एनर्जी भेटली, त्या एनर्जीचा यूज करून काय बनवायचं, फूड. फूड बनवायचं बाय युजिंग. फूड बनवण्यासाठी एनर्जी लागेल. आता एनर्जी काय आहे, लाईट आहे की एटीपी, एटीपी. आणि सोबत काय लागेल, NADPH. फक्त हे नाव लक्षात ठेवा बेटा, पुढे एक्सप्लेन करेल. मग किती पार्ट केले आपण, 2. लाईट रिएक्शन, ट्रॅपिंग सनलाईट अँड कन्वर्टेड इनटू एटीपी अँड NADPH. डार्क रिएक्शन, एटीपी आणि NADPH चा यूज करून फूड बनवणे. एटीपी आणि NADPH आर प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन. एटीपी आणि NADPH कोणी बनवले होते, लाईट रिएक्शन. म्हणून मी असं म्हणू शकतो का, डार्क रिएक्शन इज फूड सिंथेसिस, फूड बनवणे बाय युजिंग एटीपी आणि NADPH. दॅट इज प्रोडक्ट्स ऑफ एटीपी आणि NADPH आर प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन. सो लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट वापरून फूड बनवणे इज कॉल्ड एज डार्क रिएक्शन. यस, दॅट्स इट. समजतंय का, यस ऑर नो, यस. आता नीट ऐक बेटा, याच्यानंतर काय सांगतोय, ही रिएक्शन सनलाईट डायरेक्टली कुठं लागेल, लाईट रिएक्शन की डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन. कारण की तू डायरेक्ट लाईट पासून एटीपी बनवतोय. डार्क रिएक्शनला डायरेक्टली सनलाईट लागेल का, नाही. नीट ऐक, लाईट रिएक्शनला, ही लाईट रिएक्शन, लाईट रिएक्शनला डायरेक्टली सनलाईट लागेल का, यस. मग मी असं लिहू का,
डायरेक्टली डिपेंडंट ऑन लाईट म्हणजे सनलाईट. सो लाईट रिएक्शन लाईटवर डायरेक्टली डिपेंडेंट आहे. डार्क रिएक्शन मध्ये एटीपी एनएडीपीएच चा यूज करून फूड बनवायचं आहे. मग याला लाईट लागेल का? नाही. परंतु लाईट नसेल तर एटीपी आणि एनएडीपीएच बनेल का? लाईटच नसेल तर एटीपी एनएडीपीएच बनेल का? नाही. मग फूड बनेल का? नाही. म्हणजे डार्क रिएक्शनला लाईट लागते की नाही लागत? लागते. परंतु डायरेक्ट लागते की इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. मग मी असं लिहू का? डार्क रिएक्शन इज नॉट डायरेक्टली डिपेंडंट ऑन लाईट. इनडायरेक्टली लागते का? येस. पण डायरेक्टली लाईट लागते का? नाही. सो नॉट डायरेक्टली डिपेंडंट ऑन लाईट. समजतंय का? येस ऑर नो? येस. आता पुढे बघ बेटा, मी काय सांगितलं? लाईट रिएक्शन इज ट्रॅपिंग लाईट एनर्जी अँड त्याच्यापासून एटीपी एनएडीपीएच बनवायचंय. हे ट्रॅप करण्यासाठी तिथं लागतात पिगमेंट्स. काय लागतात? पिगमेंट. आता लक्षात आलं का तुला पिगमेंट्स कशाला लागतात? जी वरून येणारी एनर्जी आहे सनलाईट पासून ती ट्रॅप करून एटीपी बनवण्यासाठी काय लागतात? पिगमेंट्स. आणि जेव्हा फूड बनवायचं असतं, फूड बनवण्यासाठी लागतात बेटा एन्झाईम्स. काय लागतात? एन्झाईम्स. मग लाईट रिएक्शन मध्ये सनलाईट पासून एटीपी बनवण्यासाठी काय लागतात? पिगमेंट्स. आणि फूड बनवण्यासाठी काय लागतं? एन्झाईम. आता नीट ऐक. आत्ताच आपण थोड्या वेळाखाली क्लोरोप्लास्ट शिकलोय, आठवतोय का बेटा? उगत शिकवला नव्हता. सांग बरं बेटा, पिगमेंट कुठं कुठं होते? स्ट्रोमामध्ये होते की थॅलॅकॉइड? थॅलॅकॉइड. थॅलॅकॉइड मध्ये लुमेन मध्ये होते की मेम्ब्रेन? मेम्ब्रेन. आणि स्ट्रोमा लॅमेलेच्या मेम्ब्रेन मध्ये होते का? यस. पिगमेंट तिथं असतील. बघ, लाईट रिएक्शन मध्ये एनर्जी ट्रॅप करायची. एनर्जी ट्रॅप करायसाठी पिगमेंट लागतात. पिगमेंट कुठं कुठं आहेत? थॅलॅकॉइडची मेम्ब्रेन आणि स्ट्रोमा लॅमेलेची मेम्ब्रेन. म्हणजे जिथं जिथं पिगमेंट तिथं तिथं काय होणार? लाईट रिएक्शन. आणि पिगमेंट कुठं कुठं आहेत? थॅलॅकॉइड आणि स्ट्रोमा लॅमेले. मग मी असं म्हणू का, लाईट रिएक्शनचं लोकेशन काय असेल? लोकेशन ऑफ लाईट रिएक्शन जिथं जिथं पिगमेंट आहेत, दॅट इज नथिंग बट थॅलॅकॉइड अँड स्ट्रोमा लॅमेले. काय काय बेटा? थॅलॅकॉइड अँड स्ट्रोमा लॅमेले. आता हेच डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शन मध्ये फूड बनवायचं एटीपी एनएडीपीएच चा यूज करून. त्यासाठी लागतात एन्झाईम. एन्झाईम कुठे असतात? एन्झाईम स्ट्रोमा मध्ये असतात बेटा, लक्षात ठेव. कुठे असतात? स्ट्रोमा. एवढं समजलं? येस ऑर नो? येस. दॅट्स इट. दॅट वॉज ऑल अबाउट लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन. आणखी दोन नाव असतात बेटा. मी एक नाव देतो, तुम्हीच मला सांगायचं लाईट रिएक्शन साठी असेल की डार्क रिएक्शन. फोटोकेमिकल फेज. फोटोकेमिकल फेज. फोटो म्हणजे लाईट रिएक्शन की डार्क रिएक्शन? लाईट रिएक्शन. लाईट रिएक्शनला आपण लाडाने कसली फेज म्हणतो? फोटो केमिकल फेज. कसली फेज? फोटो केमिकल फेज. आणि डार्क रिएक्शन त्याला म्हणतो आपण, डार्क रिएक्शन मध्ये फूड बनायले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बनायले. फूड बनणे, सिंथेसिस, लिव्हिंग मध्ये बनायले, बायो. म्हणून याला आपण म्हणतो बायोसिंथेटिक फेज. काय म्हणतो बेटा? बायोसिंथेटिक फेज. मग सांग, लाईट रिएक्शनला नवीन नाव काय दिलं? फोटोकेमिकल फेज. आणि डार्क रिएक्शनला काय दिलं? बायोसिंथेटिक फेज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कार्बन रिएक्शन. काय म्हणतो? कार्बन रिएक्शन. हे मास्तर, कार्बन रिएक्शन का बरं म्हणायलास? कार्बन 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 मध्ये बॉन्ड बनला तरच ग्लुकोज तयार झाला, फूड तयार झालं ना. मग कार्बनची रिएक्शन कुठं व्हायली? डार्क रिएक्शन. आणि लाईट कुठे ट्रॅप व्हायली? लाईट रिएक्शन. येस ऑर नो? येस. चलो, मग आतापर्यंत आपण काय काय शिकलो लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन बद्दल रिवाइज करूया आणि थांबूया. लाईट रिएक्शन म्हणजे सनलाईट कडनं एनर्जी घ्यायची आणि काय बनवायचं? एटीपी अँड एनएडीपीएच. मग एटीपी आणि एनएडीपीएच बनवायचे तर एनर्जी ट्रॅप करायची. एनर्जी ट्रॅप करण्यासाठी कोण लागणार? पिगमेंट. पिगमेंट कुठे असतात? थॅलॅकॉइड अँड स्ट्रोमा लॅमेले. दॅट वॉज ऑल अबाउट लाईट रिएक्शन. डार्क रिएक्शन जे लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट आहेत एटीपी आणि एनएडीपीएच याचा यूज करून फूड बनवणे. हे बनवण्यासाठी काय लागतात? एन्झाईम. एन्झाईम कुठे आहेत? स्ट्रोमा. डार्क रिएक्शन कुठे होते? स्ट्रोमा. लाईट रिएक्शन कुठे होते? थॅलॅकॉइड अँड स्ट्रोमा लॅमेले. आता दोघांपैकी डायरेक्टली लाईटवर डिपेंडेंट कोण? लाईट रिएक्शन. डार्क रिएक्शन लाईटवर डिपेंडेंट आहे की नाही? आहे. पण डायरेक्टली की इनडायरेक्टली? इनडायरेक्टली. समजतंय का? येस ऑर नो? मग लाईट रिएक्शनला काय म्हणलं? फोटोकेमिकल फेज. डार्क रिएक्शनला म्हणलं बायोसिंथेटिक फेज. खरं खरं सांग, डार्क रिएक्शन जर लाईट नसेलच तर डार्क रिएक्शन होईल का?
होईल की नाही? होईल नाही. अरे बेटा, जर लाईटच नसेल तर हे बनणारच नाही. हे बनलंच नाही तर डार्क रिएक्शन होईल का? नाही. म्हणजे डार्क रिएक्शन ही अंधारात होते असं आहे का? नाही. डार्क रिएक्शन डायरेक्टली लाईट लागत नाही. याचा अर्थ असा नाही की अंधारात होते. जर लाईट गेली तर थोड्या वेळाने डार्क रिएक्शन बंद होणार, कारण की एटीपी आणि डीपीएच नसणार. म्हणजे डार्क रिएक्शनला डार्क रिएक्शन म्हणणं हे बरोबर आहे की चुकीचं? खरं तर चुकीचं. म्हणून म्हटलं जातं बेटा की डार्क रिएक्शन इज मिसनॉर्मर. मिसनॉर्मर म्हणजे गलती से नाम पड गया बेटा. वो गलती से नाम पड गया, आणि जसं पडलं तसं ते आता परंपरा प्रतिष्ठा म्हणून चालूच आहे. पण डार्क रिएक्शनला डार्क रिएक्शन म्हणणं हे बरोबर आहे की चुकीचं? चुकीचं. ओके, दॅट इज ऑल अबाउट लाईट रिएक्शन अँड डार्क रिएक्शन. ठीक आहे बेटा, थँक्यू.